आसवासी डॉक्टर सीतारगरे साहेब यांचं दुःखद निधन रविवारी 7 वाजता 4:30 वाजता 7 तारखेला 4:30 वाजता निधन झालं याची खात्री करून मी नांदेडला त्यावेळेला होतो. मी ज्यावेळेला पुंडे सरांना फोन केला की बाबा सरांची तब्येत कशी आहे, सरांनी सांगितले की बाबा डॉक्टर सीतारगरे साहेब ही इज नोवेअर. तर मला एकदम चक्कर आली आणि मला हात मोठं थोडंसं मारसुद्धा लागला की बाबा कसं म्हणजे एकदम असं झालं. सीतारगरे साहेब हे मी त्यांना लहानपणापासून ओळखतो, कारण त्यांनी 63ची मॅट्रिक आणि मी 65चा मॅट्रिक. आम्ही 9वी 10वीला असताना त्यांच्या वह्या वगैरे पाहायचं, कारण ते वर्गामध्ये फर्स्ट क्लास होते, हुशार होते. त्यांच्या मी 8वीला आणि त्यांनी 10वीला. आम्ही ते काळका आम्ही एक सरासरी शेकडेवारी आम्हाला काही येऊ नये, आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्यामुळं तर आम्ही आवर्जून त्यांच्या वह्या पाहावं. तर त्यांचे क्लासमेट डॉक्टर जी कौटिकवार हे सुद्धा आम्ही कौटिकवार साहेब, स्वामी साहेब, शेताने साहेब आमच्या चौघांचं अत्यंत जवळचं नातं होतं. असे आमचे डॉक्टर कैलासवासी सीतारगरे सर त्यांच्या अंत्यविधीला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यावेळेला लोक एवढे हळहळ करू लागले. मुखेड परिसर आणि परिसरातील सगळ्या 3-4 खेड्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि वैद्यकीय संस्था सुप्रभात एवढे या सगळ्यावर आमच्या एक दुःखाची एक शोककळा पसरली आणि त्यामुळं मुखेड परिसर एकदम शोककळा झाला. त्या दिवशी मार्केटसुद्धा वैद्यकीय संस्थेतले वैद्यकीय व्यावसायिकसुद्धा त्यांनी बंद ठेवले होते. असेच सीतारगरे साहेब त्यांनी जवळजवळ 52 वर्षे वैद्यकीय सेवा केली मुखेडला. त्यांनी त्याच्या अगोदर 2 वर्षे प्रोफेसर म्हणून पॅथॉलॉजीचे सोलापूरला केले. त्यांनी मुखेडला त्यांच्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपली सर्व्हिस सोडून एका नामांकित मेडिकल कॉलेजला प्राध्यापक होते, पण त्यांचं तिथं मन रमलं नाही. त्यांनी मुखेडला आले. त्याला आईवडील त्यांचे वृद्ध होते, त्यांनी इथे हॉस्पिटल उघडलं. तेव्हापासून आमची आणि स्वामी साहेबाची, कौटिकवार साहेबाची सगळ्यांची आम्ही मैत्री जमली. ती आम्ही आत्तापर्यंत आमची मैत्री कायम आहे.